महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चिपळे येथील पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत 19 जुलै रोजी करण्यात आलं। या पुलामुळे आजूबाजूच्या गावाची कनेक्टिव्हिटी सुरळीत झाली आहे। या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रल्हाद केनी, PIPL चे संचालक अमोक ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी सरपंच रमेश पाटील, शिवाजी दुर्गे, वासुदेव गवते, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतचे सरपंच आनंद ढवळे, डॉक्टर रोशन पाटील, विश्वजित पाटील, पयूर कदम, गौरव काटपिळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, SS गांगुर्डे, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपविभाग अधिकारी मिलिंद चव्हाण, सहाय्यक अभियंता प्रज्ञा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। या पुलाच्या माध्यमातून नेरे, चिपळे, वाजे, काडेश्वर, दोदानी, माळडुंगे या परिसरात जाण्यासाठी उपयोग केला जातो। हा पूल जवळपास 66 मीटर लांब, 12 मीटर रुंद आहे। वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या पुलाच्या सुविधेमुळे प्रवासी, वाहन चालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। एक अतिशय या ठिकाणी देखणा असा पूल हा या ठिकाणी बांधून निर्माण झालाय। माथेरानपासून येणारं पाणी आणि पनवेल तालुक्यातल्या अनेक गावांना जोडणारा अशा पद्धतीचा हा पूल आहे आणि त्यामुळे त्याचं उद्घाटन हे महाराजांच्या हस्ते होत असेल तर ते केलं पाहिजे या भावनेतून आम्ही विनंती केली आणि अशा पद्धतीच्या बातम्या आल्यानंतर देखील ते आपल्यामध्ये उपस्थित राहिले। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांनाच एका अर्थानं या ठिकाणी एक भेट दिलेली आहे। या देशाचे आपले मंत्री पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालचं महायुती सरकार कामाला लागलंय ती तडक आपल्याला सन्माननीय शिवेंद्रराजेंच्याही कामामध्ये पाहायला मिळते। खरं तर त्यांच्या आधी गेल्या 2.5 वर्षामध्ये आपले माजी पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचेच पालक माननीय रवींद्र चव्हाण साहेब जे आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये अनेक विकास कामांना निधी मिळाला। आपल्या पलीकडे विचुंड्याचा पूल असेल, वर्षानुवर्षाची समस्या होती, म्हणजे तिथला पहिला पूल हा ज्यावेळेला गडकरी साहेब हे बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी दिला होता आणि तिथले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हे KC पाटील होते ते त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी आग्रह धरला, त्या पुलाची निर्मिती झाली, त्याच्यावर कंजेशन व्हायला लागले ट्रॅफिक वाढल्यामुळे, म्हणून त्यांनी मागणी केल्यावर त्याच्यावरती दुसरा पूल हा रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी विशेषत्वानं करून दिला आणि त्यामुळे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरामध्ये अनेक अशा पद्धतीची विकास कामे होऊ शकले। आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या ठिकाणी तडफेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विकास कामांना ही आपण झंझावाताने सुरुवात झालेली आपण पाहू शकतो। सन्माननीय राजांचं व्यक्तिमत्वही तशा पद्धतीचं आहे की ते सातारा जिल्ह्यामधून या आपल्या विधानसभेचं साताऱ्याचं प्रतिनिधित्व करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हे त्यांचं घराणे आहे, ते स्वतः या ठिकाणी चालवत आहेत आणि तो वारसा कर्तृत्वाने गाजवत आहेत। राजांच्या माध्यमातून या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक राजकीय कामं होतच राहतात, पण त्याचबरोबरनं विकास कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते सातत्यानं त्या आपल्या मतदारसंघाला, जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी सातत्यानं दक्ष असतात। आज वेगवेगळ्या पद्धतीने अनेक विकास कामं आपल्या परिसरामध्ये होताना दिसत आहेत। अगदी पुढच्या आठवड्याभरामध्येच आपल्या पनवेल परिसरामधला
कर्नाळा जसा पक्षी अभयारण्य आहे तसं प्रबळगड आहे. या प्रबळगडाला जाणारा सुद्धा जवळपास 1700 मीटरचा रस्ता, या रस्त्याचं सुद्धा टेंडर हे पुढच्या आठवड्यामध्ये येत आहे. मी सन्माननीय राजांचं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. आज पनवेल येथे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि आपले कर्तव्यदक्ष आणि लाडके आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून चिपळे पूल आणि त्याचबरोबर कोंडीची वाडी पूल आणि त्याचबरोबर आपल्या पनवेल विभागीय कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी आज पार पडतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामं आपल्या इथं पूर्णत्वाला गेली, त्याचा आज उद्घाटन सोहळा होतोय. आणि आताच प्रशांत शेट्टी या कामांबद्दल बरीचशी माहिती आपल्याला दिली आणि आपल्याला ती माझ्या आधी पण आपल्याला ती माहिती आहे ही कामं कशी मंजूर झाली आणि कशा पद्धतीने ही कामं मुदतीच्या आधी खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली आहेत हे महत्वाचं. आज या पुलाचं उद्घाटन झालंय, अजून मला वाटतं दुसऱ्या पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि कार्यालयाचं आपल्या उद्घाटन होणार आहे. असे तिहेरी कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलाय. माननीय प्रशांत शेठच्या माध्यमातून आज या विभागामध्ये अतिशय प्रभावीपणे काम सगळीकडे चालू असलेलं आपण बघतोय आणि त्याला कारण आहे एक वारसा जपण्याचं काम प्रशांत शेठ करतात. खासदार माननीय आदरणीय रामशेठचा आज त्यांना वारसा आहे आणि एक विचार घेऊन काम करण्याचं त्यांचं एक पद्धत आहे की आपण सर्वांनी बघितली आहे. त्याचं उद्घाटन झालंय. ब्रिटिशकालीन पूल पलीकडे आपला होता, त्याच्यावर रुंदी कमी असल्यामुळे आता वाहतूक वाढायला लागली आहे, गाड्या वाढायला लागल्यात, पर्यटनासाठी लोक पर्यटक यायला जायला लागले. त्याचबरोबर आता नवीन आपला सगळा तो म्हणजे एअरपोर्ट आपल्या इथं आल्यामुळं पूर्वीच आपल्या इथं पनवेल म्हणलं की वाढणारे शहर किंवा नागरीकरण इथं वाढणार होतं. पण आता एअरपोर्ट वगैरे सगळा नवीन जो नैना प्रकल्प वगैरे जो सगळा झालेला आहे त्यामुळं अजून याच्यामध्ये लोकांची इथं शहरीकरणामध्ये नागरीकरणामध्ये भरती होणार ही वस्तुस्थिती आहे. बाहेरची अजून लोक मोठ्या प्रमाणावर उद्योगासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी या सर्व प्रकल्पांमुळे इथं पनवेलमध्ये येणार आहेत, आपल्या परिसरामध्ये येणार आहेत आणि म्हणून जी दळणवळणाची सोय आहे याच्यावर 100% लोड जो आहे तो वाढत जाणार आहे हे आपण सगळेजण बघतोय. याचा अनुभव आपल्याला येतोय. आज त्या माध्यमातून ही नवीन काम आपण घेतली. ब्रिटिशकालीन पूल जरी असला तरी याचा उल्लेख मी मगाशी पण विचारले किंवा मॅडमने आमचं सांगितलं की आता आपण तो पूल पावसाळ्यानंतर काढून टाकणार आहे. तर मी त्यांना विचारलं होतं धोकादायक झालाय का, तर म्हटलं धोकादायक नाही, पण या पुलाला थोडाफार अडथळा, या पुलाचं जे काही नदीचं पाणी या पुलाखाली जाणार आहे आणि जे काही या पुलाची रचना आहे त्याला थोडा अडथळा त्या पुलाचा होणं शक्य आहे किंवा होतो. त्यामुळे तो पूल आपल्याला संपूर्ण उतरवायला लागणार आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. या पुलाचं पण अतिशय सुंदर दर्जेदार काम झालंय आणि नक्कीच याचा फायदा इकडे येणाऱ्या पर्यटकांना, इकडे असणारे जी सर्व इतर गावं आहेत पलीकडच्या बाजूला त्यांना होईल अशी 100% मला खात्री आहे. आज इतर सुद्धा कामं प्रशांत शेठच्या माध्यमातून झालेली असं पण उद्घाटन होत आहे. तर म्हणजे प्रशांत शेट्टी सांगितले की काही बातम्या आल्या, पण मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो आम्ही काही मुद्दामून मी किंवा प्रशांत शेठ किंवा आम्ही मुद्दामून पुलाचं उद्घाटन लांबवलं किंवा असंही केलं नाहीये. अधिवेशन चालू होतं, अधिवेशन काळामध्ये जे काही सगळं कामकाज दिवसभराचं असतं त्याच्यातनं कार्यक्रमाला येणं शक्य होत नव्हतं, म्हणून हे उद्घाटन जे आहे हे थोडं लांबलं. पण असं काही उद्घाटनासाठी आपण कुठे काही थांबवून ठेवा वगैरे अशा सूचना आमच्या कुणाच्याही म्हणजे माझी प्रशांत शेठजी किंवा अगदी मित्र महेश मालदी साहेबांची पण अशी कुठेही सूचना नव्हती. त्यामुळं पत्रकारांनी सुद्धा गैरसमज करून घेऊ नये एवढी माझी विनंती आहे आणि नक्कीच
ज्याचा उल्लेख प्रशांत शेट्टी केला की मी जरी आज इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून उभा असलो तरी खऱ्या अर्थानं हे काम मंजूर करून देण्याचं जे काही केले ते मान्य आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी केले हे महत्वाचं आहे. त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या काळामध्ये बांधकाम मंत्री असताना आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या पुलाची, या कार्यालयाची सगळी मान्यता, त्याला लागणारा निधी सगळं जे काही आहे ते रवींद्र चव्हाण साहेबांनी दिले. आणि आज माझ्यावर सुद्धा या म्हणजे मंत्रिमंडळ ज्यावेळेस झालं, मला पहिल्यांदा मंत्री म्हणून माझा शपथविधी झाला, त्याच्यानंतर आपल्याला खरंच सांगू इच्छितो आणि वस्तुस्थिती आहे की चव्हाण साहेबांनी स्वतःहून मुख्यमंत्री महोदयांना सांगितले की माझं खातं जर तुम्ही कोणाला देणार असला तर ते राजांकडे द्या आणि ते चांगलं काम करू शकतो. हे हा दिलदारपणा लागतो राजकारणाला. आपण बघतो की सगळं जे आहे ते माझ्याकडे झालं पाहिजे, मलाच पाहिजे असं राजकारणातली पद्धत आहे. आपण सगळीकडे बघतो. कोण अगदी म्हणजे छोट्यातलं छोटं पद असेल तरी कोणाला सोडायचं नसते, पण एवढं येऊन सुद्धा चव्हाण साहेबांनी अगदी स्वतःहून सांगितलं की माझं जे खातं जे आहे जे मी चालवलंय ते आपण जर देणार असेल तर शिवेंद्रराजांकडे ते द्या. हे चव्हाण साहेबांचे उद्गार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा नक्कीच त्यांचं कार्य जे आहे आज प्रदेश अध्यक्ष म्हणून ते काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा राज्यातला आता आपण सगळ्यात मोठा पक्ष तर आहोतच, पण या पलीकडे जाऊन आपल्याला आज भारतीय जनता पार्टीचं काम हे करायचंय हे आपण सर्व बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टी हा नुसता पक्ष किंवा नुसतं इलेक्शन किंवा नुसतं सरकार बनवण्यापुरता आपला पक्ष नाहीये, तर सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा आपला पक्ष आहे. आपल्यात आणि इतरांच्यामध्ये उद्घाटन झाल्याचं पण या ठिकाणी अधिकृतरित्या घोषित करतो. मंत्री महोदय आले, सगळे बोलले, पण उद्घाटन झालं हे जाहीरच केलं नाही, पण ते पण जाहीर करतो की अधिकृत उद्घाटन या पुलाचं, दुसरा आपला पूल आहे तो आणि आपल्या कार्यालयाचं तिन्ही उद्घाटन ही अधिकृतरित्या झाली हे जाहीर करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.